हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, कढीपत्ता चटणी. तर आजपर्यंत आपण बऱ्याच काही अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या बघितल्या आहेत, पण आज आपण बहुगुणी अशी कढीपत्ता चटणी बघणार आहोत. तर केसांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आपली ही कढीपत्ता चटणी आहे आणि टेस्टलाही अप्रतिम लागते. यासाठी आपण घेतलेला आहे एक बाउल भरून कढीपत्ता. खूप सारा कढीपत्ता घ्यायचा. तर त्याचबरोबर आपण घेतलेला आहे 2 चमचे खोबरा खीस, पाव वाटी शेंगदाणे, 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे हरभरा डाळ, 2 चमचे तिखट, लाल तिखट, 1 चमचा जिरे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या ह्या आपण आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो. जर कोणाला जास्त लसूण आवडत असेल तर आपण जास्त लसूण घ्यायचा, किंवा कोणाला आवडत नसेल तर लसूण हा आपण नाही घेतला तरी चालेल. तर आता सगळ्यात आधी आपल्याला चटणी बनवण्यासाठी ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी मी फ्राय पॅनमध्ये 1 स्पून तेल घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण भाजून घेणार आहोत उडीद डाळ. उडीद डाळला व्यवस्थित खरपूस अशी आपण भाजून घेऊयात. एकदम मस्त असा तिचा स्मेल येतो भाजल्यानंतर. तेव्हा समजायचं की आपली डाळ एकदम मस्त अशी भाजली गेली आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये ही डाळ आपली भाजली जाते. तर खरपूस अशी भाजली गेल्याच्या नंतर आपण हे काढून घेऊयात आणि नेक्स्ट आपण चणा डाळ भाजूयात. तर 1 चमचा तेलामध्येच आपल्याला चणा डाळ सुद्धा भाजायची आहे. तर या डाळीला सुद्धा आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. एक 2 मिनिटांमध्येच ही डाळ सुद्धा आपली व्यवस्थित भाजून होते. बघू शकता तुम्ही किती मस्त कलर तिला आलेला आहे. तर आपण ही डाळ काढून घेऊयात आता. आणि नेक्स्ट आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. पाववाटी शेंगदाणे आपण यासाठी घेतलेले आहेत, ते भाजून घेऊयात. शेंगदाणे लगेच भाजून होतात, त्यामुळे कंटिन्यू आपल्याला असं परतत राहायचं आहे. शेंगदाणे भाजून झालेले आहेत, तर आपण यांना काढून घेऊयात. आणि नेक्स्ट आपण खोबरा खीस भाजून घेणार आहोत. हे भाजताना तेल वगैरे टाकायची गरज नाही, कारण खोबऱ्यामध्येच तेलाचं प्रमाण असतं. खोबरा खीस लगेच भाजून होतो, त्यामुळे कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे, नाहीतर लगेच जळायला लागतो. खोबरा खीस लगेच भाजून होतो. आपण आता तो काढून घेऊयात. आणि आता परत आपण 1 चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण जिरं आणि लसूण भाजून घेणार आहोत. लसूण थोडासा जास्त घालायचा, कारण त्यामुळे टेस्ट खूप छान येते चटणीला. एक 2 मिनिटं भाजल्याच्या नंतर ते आपण काढून घेऊयात. आणि लास्टला आपण आपला कढीपत्ता भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 टेबलस्पून तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपला हा संपूर्ण कढीपत्ता आपण भाजून घेणार आहोत. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या कढीपत्त्याला यात भाजायचं आहे. 7 ते 8 मिनिट लागतात कुरकुरीत व्हायला छानपैकी. आता हे व्यवस्थित आपण असं परतत राहायचं आहे. आणि कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. एक 7 ते 8 मिनिटांमध्ये एकदम मस्त कुरकुरीत असा आपला कढीपत्ता होतो. आता आपण याला थंड होऊ देणार आहोत आणि थंड झाल्याच्या नंतर आपण याची चटणी बनवायला घेऊयात. तर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता तुम्ही बघू शकता किती मस्त असा क्रंची झालेला आहे. तर
तर यात आपण घालूया जे आपण जिरं आणि लसूण भाजून घेतलेलं आहे ते. नंतर आपण शेंगदाणे भाजून घेतलेले यात घालूयात. चणा डाळ टाकूयात त्यात. उडीद डाळ घालूयात. जे आपण भाजून घेतलेले सगळे पदार्थ आहेत ते आपण यात घालूयात. खोबरा खीस. नंतर आपण यात घालणार आहोत 2 चमचे जे आपण लाल तिखट घेतलेलं आहे ते. आणि लास्टला आपण घेणार आहोत चवीपुरता मीठ. तर आता हे सगळं घातल्याच्या नंतर आपण हे छानपैकी याचं वाटण करून घेणार आहोत. तर वाटण करताना अगदी बारीक स्वरूपात याचं वाटण करायचं नाही, थोडंसं असं दरदरीत ठेवायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपली बहुगुणी अशी कढीपत्ता चटणी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आणि कढीपत्ता चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आणि केसांसाठीही याचा खूप चांगला उपयोग होतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.